नमस्कार मित्रो, मी ऋषिकेश मीरा मुंगुटरावरकर आणि पुनश्च तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर बायो विथ ऋषी सर. बघा, काल लास्ट लेक्चरपासून आपण सेल द युनिट ऑफ लाईफ हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, जो की इम्पॉर्टंट आहे आपल्या CET आणि नीटसाठी. आणि त्यामधला आज आपल्याला नेक्स्ट पोर्शन बघायचा आहे. म्हणजे काल आपण जे इंट्रोडक्शन पाहिलं त्या इंट्रोडक्शनमधला जो नेक्स्ट पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आज आपल्याला बघायचा आहे की ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे ओव्हरव्ह्यू बघायचा आहे सेलचा जनरली, आणि त्याच्यानंतर सेलची जर दोन टाईप्स पडतात जनरली, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. त्यामधला प्रोकॅरियोटिक सेलबद्दल आपल्याला आज इन डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. परंतु समोर जाण्या अगोदर काल आपण तुम्हाला काही होमवर्क म्हणून MCQ दिले होते, जवळपास 3 MCQ होते, त्याचे आन्सर आपण बघूया. ठीक आहे, तर बघा, जे काल आपण MCQ दिले होते ते म्हणजे पहिला होता, द फर्स्ट पर्सन हु ऑब्झर्व्ड अँड डिस्क्राईब अ लिव्हिंग सेल वॉज. म्हणजे असा फर्स्ट सायंटिस्ट किंवा पर्सन ज्यांनी पहिला लिव्हिंग सेल शोधून काढला त्याचं नाव काय होतं? 4 ऑप्शन होते, अँटोनी वॉन लिओनहुक, रॉबर्ट ब्राउन, रॉबर्ट हुक आणि रुडॉल्फ विर्चो. यापैकी याचं करेक्ट ऑप्शन होतं की अँटोनी वॅन लिओनहुक यांनी स्वतःचा मायक्रोस्कोप इन्व्हेंट केला आणि स्वतःच्याच मायक्रोस्कोप खाली फर्स्ट लिव्हिंग सेल काय केला होता? ऑब्झर्व केला होता. ठीक आहे, त्याचं करेक्ट आन्सर काय होतं? अँटोनी वॅन लिओनहुक. ठीक आहे. सेकंड होता, द न्यूक्लियस ऑफ द सेल वॉज डिस्कवर्ड बाय. म्हणजे सेलचा जो न्यूक्लियस आहे तो कोणी डिस्कवर्ड केला? त्याचे ऑप्शन होते शेल्डन शॉन, रॉबर्ट ब्राउन आणि कॅमिलो गोल्गी. तर यापैकी याचा करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउन यांनी काय केलं की पहिला जो न्यूक्लियस आहे तो डिस्कवर्ड केला. ठीक आहे. थर्ड आपला MCQ होता तो म्हणजे द सेल थेअरी वॉज पुट फॉरवर्ड बाय. म्हणजे जगासमोर सेल थेअरी कोणी पुट केली, म्हणजे कोणी जगाला सेल थेअरी कोणी दिली? ऑप्शन होते शेल्डन अँड शॉन, अँटोनी वॉन लिओनहुक, रॉबर्ट ब्राउन किंवा रॉबर्ट हुक. तर याचं करेक्ट ऑप्शन जे होतं शेल्डन आणि शॉन या दोघांनी काय केला होता की जे सेल थेअरी होती हे पुट फॉरवर्ड केली होती. लक्षात येऊ आलं? दीज आर दे. म्हणजे जो पहिला MCQ होता त्याचं ऑप्शन ए हे आन्सर होतं अँटोनी वॉन लिओनहुक. सेकंडचं ऑप्शन होतं 3 ज्याला आपण रॉबर्ट ब्राउन म्हटलं, आणि थर्डचं ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट आन्सर ज्याला आपण शेल्डन आणि शॉन म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे 3 ऑप्शन समजले असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आज आपण नेक्स्ट टॉपिक कंटिन्यू करूया आपल्या लेक्चर सिरीजचा. तर बघा, आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल. तर आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ऋषी सर, बायो विथ ऋषी सर या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, ओके. आता बघा, आपल्याला बघायचं आहे आता ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल. सेलचा ओव्हरव्ह्यू काय? सेल्स दॅट हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लिआय आर कॉल्ड युकॅरियोटिक. बघा, म्हणजे असे सेल्स ज्यांना मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस असेल, त्याच्या सेल्समधला न्यूक्लियस जो असेल त्याला मेम्ब्रेन असेल, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस असेल, अशा सेलना आपण युकॅरियोटिक सेल म्हणतो. वेअर ॲज सेल्स दॅट लॅक अ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आर कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक. बघा, आणि ज्या सेल्सच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन नसेल त्या सेल्सला आपण प्रोकॅरियोटिक. मेन डिफरन्स सांगितला की युकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस असतो, म्हणजे न्यूक्लियसला मेम्ब्रेन प्रेझेंट असते, आणि प्रोकॅरियोटमध्ये ते अब्सेंट असते. ठीक आहे. बोथ प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल्स सेमी फ्लुइड मॅट्रिक्स कॉल्ड एज सायटोप्लाझम. म्हणजे दोन्ही प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असते ज्याला आपण मॅट्रिक्स फ्लुइड म्हणतो, सेमी फ्लुइड मॅट्रिक्स, त्याला सायटोप्लाझम म्हणत आहे. ऑक्युपाईज द व्हॉल्यूम ऑफ द सेल. आणि सेलचं जे व्हॉल्यूम आहे मेनली ऑक्युपाय करण्याचं काम करते ते असते सायटोप्लाझम. द सायटोप्लाझम इज द मेन अर्ना ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटीज. बघा, सेल्युलर ऍक्टिव्हिटीजची मेन जे साईट आहे, मेन जे अर्ना आहे ते कोण आहे? तर सायटोप्लाझम आहे. इन बोथ द प्लांट अँड ॲनिमल सेल. म्हणजे दोन्ही सेलमध्ये, प्लांट सेल असो की ॲनिमल सेल असो, त्याच्यामधली जे मेन सेल्युलर ऍक्टिव्हिटीची साईट आहे, जे मेन अर्ना आहे ती कोण असते? तर सायटोप्लाझम. बिसाइड न्यूक्लियस द युकॅरियोटिक सेल हॅव अदर मेम्ब्रेन बाउंड डिस्टिंक्ट स्ट्रक्चर कॉल्ड एज ऑर्गॅनल्स. म्हणजे जर न्यूक्लियस सोडला, न्यूक्लियस तर मेम्ब्रेन बाउंड आहेच कोणामधला? युकॅरियोटिक सेलमधला, पण ते सोडून पण बाकीचे जे सेल ऑर्गॅनल आहेत युकॅरियोटिक सेलचे ते मेम्ब्रेन बाउंड असतात. जसं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्याला ER म्हणतो, गोल्जी कॉम्प्लेक्स झाला, लायसोझोम, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोबॉडीज, व्हॅक्युल्स, हे जे सेल ऑर्गॅनल्स आहेत युकॅरियोटिक सेलचे हे सुद्धा काय असतात? मेम्ब्रेन बाउंड असतात. द प्रोकॅरियोटिक सेल लॅक सच मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. आणि प्रोकॅरियोटिक सेलचा जर विचार केला तर हे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स ट्रूली प्रेझेंट नसतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. इट लॅक्स द मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये हे सगळे जे सेल ऑर्गॅनल आहे विथ न्यूक्लियस हे मेम्ब्रेन बाउंड असतात. त्याच्यानंतर रायबोझोम्स आर नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स
फाउंड इन ऑल सेल. बघा आता रायबोझोम्स असे सेल ऑर्गॅनल्स आहेत, असे नॉन मेम्ब्रेनस बाउंड ऑर्गॅनल्स आहेत जे दोघांमध्ये सुद्धा फाउंड होतात इन बोथ युकॅरियोटिक ॲज वेल ॲज प्रोकॅरियोटिक. म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. विदिन द टू ऑर्गॅनल्स क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया and on rough endoplasmic reticulum. लक्षात घ्या, within the cell ribosome are found not only in the cytoplasm but also within the two organelles. म्हणजे फक्त जे रायबोझोम्स आहेत ते फक्त सायटोप्लाझम मध्ये नाही आढळत, फक्त सायटोप्लाझम मध्येच नसतात, तर आणखी दोन सेल्युलर ऑर्गॅनल्स मध्ये असतात. ते म्हणजे क्लोरोप्लास्ट प्लांट मध्ये आणि एनिमल्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि रफ ER म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रायबोझोम आढळतात. एनिमल सेल कंटेन अनदर नॉन membrane bound organelle called as centriole which helps in the cell division. म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये आणखी एक नॉन मेम्ब्रेनस सेल ऑर्गॅनल प्रेझेंट असते ज्याला आपण सेंट्रिओल म्हणतो, आणि सेंट्रिओल हा जो आहे हा सेल डिव्हिजनच्या वेळेस इम्पॉर्टंट आहे, सेल डिव्हिजनला तो हेल्प करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेल डिफर ग्रेटली इन साईज. म्हणजे जे आपण सेल्सचा विचार करू आलो हे वेगवेगळ्या साईजचे त्याचा डिफर करतात एकमेकापासून साईजनी, त्याच्यानंतर शेपनी, त्याच्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजनी. सगळे सेल वेगवेगळे असतात, सेलच्या ॲक्टिव्हिटीज वेगळे असतात, सेलचे साईजेस वेगळे असतात, सेलचे शेप वेगळे असतात आणि हे या तीन गोष्टीवर एकमेकांपासून डिफर करतात. फॉर एक्झाम्पल मायकोप्लाझ्मा द स्मॉलेस्ट सेल. म्हणजे मायकोप्लाझ्माचा जर विचार केला तर ते काय स्मॉलेस्ट सेल आहे अँड ओनली 0.3 म्युएम इन लेंथ. फक्त त्याची लेंथचा जर विचार केला तर 0.3 म्युएम असते. व्हाईल बॅक्टेरिया कुड बी 3 to 5 म्युएम. जर बॅक्टेरियाचा सेलचा विचार केला तर 3 ते 5 म्युएम याची लेंथ असते. द लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल इज द एग ऑफ ऑस्ट्रिच. बघा लार्जेस्ट सिंगल सेलचा जर विचार केला तर सर्वात जास्त लार्जेस्ट सेल कोणती असते? इट इज द एग ऑफ ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिचचा जो एग आहे हे एक लार्जेस्ट सेल सिंगल सेल आहे. अमॉंग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ह्युमन रेड ब्लड सेल्स. बघा जर मल्टीसेल्युलरचा विचार केला तर ह्युमन मध्ये जे रेड ब्लड सेल्स असतात त्याची साईज सांगितली तुम्हाला 7 म्युएम इन डायमीटर. नर्व सेल्स आर सम ऑफ द लॉंगेस्ट सेल. म्हणजे जे नर्व सेल्स आहेत हे लॉंगेस्ट सेल्स असतात ह्युमन बिंग मध्ये जर विचार केला तर लॉंगेस्ट सेल्स आहेत. सेल ऑल्सो व्हेरी ग्रेटली इन देअर शेप्स. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण ह्या ज्या सेल्स डिस्कस करू आलो ह्या प्रत्येक सेलची साईज वेगळा आहे, शेप वेगळा आहे, त्याची लेंथ वेगळी आहे, डायमीटर वेगळा आहे. म्हणजे सेल एकमेकांपासून कसे डिफर करतात, कसे व्हॅरी करतात हे आपण इथं डिस्कस करत आहे. दे मे बी डिस्क लाईक. आता या शेपचा जर विचार केला तर ते डिस्क सारखे असू शकतात, पॉलिगोनल असू शकतात, कॉलमनार असू शकतात, क्युबोडियल, थ्रेड लाईक ऑर इवन इरेग्युलर. म्हणजे सेलचा शेप सुद्धा काहीही असू शकतो. काहीही म्हणजे काय, तो मे बी इरेग्युलर असू शकतो, थ्रेड सारखा असू शकतो, क्युबोडियल, कॉलमनार, डिस्क लाईक, पॉलिगोनल हे शेप वेगवेगळे शेप सेलचे असू शकतात. शेप ऑफ द सेल मे व्हॅरी विथ द फंक्शन दे परफॉर्म. म्हणजे ते जे फंक्शन परफॉर्म करू आले त्या फंक्शनच्या बेसिसवर त्यांचे जे शेप आहेत ते एकमेकापासून काय करतात, व्हॅरी करतात. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमच्या समोर एक डायग्राम दिसते. डायग्राम मध्ये तुम्हाला वेगवेगळे सेल्स दाखवले आहेत आणि प्रत्येक सेलचा शेप बघा कोणत्याच सेलचा शेप सारखा नाही. जर तुम्ही स्मूथ मसल सेल आपल्या मसल मधले सेलचा शेप केला तर तुम्हाला काहीतरी वेगळा दिसतो. ब्लड सेलचा जर विचार केला तर काहीतरी वेगळा दिसतो. नर्व सेल दिसते तुम्हाला ते काहीतरी डिफरंट शेपची दिसते, डिफरंट स्ट्रक्चर दिसते. बोन सेल आहे, स्पर्म आहे, फ्लॅट सेल आहे, त्याच्यानंतर ओम आहे. ह्या ज्या सगळ्या सेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसू राहिल्या प्रत्येक एकमेकापासून व्हॅरी करू राहिली, प्रत्येक सेल एकामेकापासून व्हॅरी करू राहिली, डिफर करू राहिली त्याच्या साईजनी, त्याच्या शेपनी आणि त्याच्या फंक्शननी. लक्षात येऊ राहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे की सेल एन्व्हलप अँड मॉडिफिकेशन. म्हणजे सेलचं जे एन्व्हलप आहे आणि त्याच्यामधले जे मॉडिफिकेशन आहेत त्याला आपण डिस्कस करूया. मोस्ट प्रोकॅरियोटिक सेल पर्टिक्युलरली द बॅक्टेरियल सेल हॅव अ केमिकली कॉम्प्लेक्स सेल एन्व्हलप. म्हणजे जर मोस्टली जर प्रोकॅरियोटिक सेलचा विचार केला त्या पर्टिक्युलरली जर एखाद्या सेलचा विचार केला तर बॅक्टेरियल सेल आहे. बॅक्टेरियल सेल बद्दल काय सांगितलं आहे, त्याला केमिकली कॉम्प्लेक्स सेल ऑर्गॅनल प्रेझेंट असतो. द सेट एन्व्हलप कन्सिस्ट ऑफ टाइटली बाउंड 3 लेअर स्ट्रक्चर. बघा आता त्याची जे एन्व्हलप आहे तो 3 लेअरचं स्ट्रक्चर फॉर्म करते द सेट एन्व्हलप. आता ते 3 लेअर वेगवेगळे कोणकोणते आहेत तर बघा कन्सिस्ट ऑफ टाइटली 3 layered structured, the outermost glycocalyx followed by the cell wall and the plasma membrane. 3 वेगवेगळ्या लेअर पासून त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते फॉर्म झालेलं असते एन्व्हलपचं. पहिली लेअर असते जी ग्लायकोकॅलिक्सची, दुसरी असते सेल वॉलची आणि तिसरी असते प्लाझ्मा मेम्ब्रेनची. हे आपण कशाबद्दल डिस्कस करू आलो तर अबाउट द बॅक्टेरियल सेल. ठीक आहे. ग्लायकोकॅलिक्स इज द आउटरमोस्ट लेअर कंप्राइजिंग अ कोटिंग ऑफ म्युकस और पॉलिसॅकराइड मायक्रोमॉलिक्युल्स विच प्रोटेक्ट द सेल्स अँड ऑल्सो हेल्प इन द ॲडेशन. म्हणजे आता जे आउटरमोस्ट लेअर आहे ज्याला आपण ग्लायकोकॅलिक्स म्हटलं, हे काय आउटरमोस्ट लेअर आहे
हे काय करते, एक कोटिंग फॉर्म करते कशाचा, म्युकसचा किंवा पॉलिसॅकराइड मायक्रोमॉलिक्युलचा, आणि याचं वर्क काय, विच प्रोटेक्ट द सेल, ते सेलला प्रोटेक्ट करण्याचं काम करते, ठीक आहे, विच प्रोटेक्ट द सेल्स अँड हेल्प इन द ॲडेशन, आणि ॲडेशन मध्ये काय करते, हेल्प करते. दिस लेअर डिफर इन थिकनेस अँड केमिकल कंपोजिशन्स इन डिफरंट बॅक्टेरिया. जर वेगवेगळ्या बॅक्टेरियाचा विचार केला तर ही जी आउटर मोस्ट लेअर आहे हे डिफर करते वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये. सम हॅव लूज शीथ, काही मध्ये लूज शीथ असते ज्याला आपण स्लाइम लेअर म्हणतो, जे की प्रोटेक्ट करण्याचं काम करते वॉटर लॉस आणि न्यूट्रिएंट लॉस होण्यापासून बॅक्टेरिया मधलं, ठीक आहे. अदर्स मे हॅव थिक, काही मध्ये थिक असू शकते, टफ कव्हरिंग असू शकते ज्याला आपण कॅप्सूल सुद्धा म्हणतो. द कॅप्सूल अँड स्लाइम लेअर आर मेड अप ऑफ पॉलिसॅकराइड, आणि जे कॅप्सूल आहे आणि जे स्लाइम लेअर आहे ते कशापासून बनलेली असते तर पॉलिसॅकराइड्स पासून, बट मे समटाइम्स कंटेन प्रोटीन असो. जनरली ते पॉलिसॅकराइड पासूनच बनलेली असते, पण कधी कधी काही टाइम्स मध्ये त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा प्रेझेंट असतात. द कॅप्सूल इज बॅक्टेरियम टू इज रिस्पॉन्सिबल फॉर द गिविंग गमी अँड स्टिकी कॅरेक्टर टू द सेल. म्हणजे जे कॅप्सूलवाली जी लेअर आहे हे सेलमध्ये स्टिकी आणि गमी अपीरन्स देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, त्यामुळे ते आपल्याला चिकटावा सेलमध्ये असतो. द कॅप्सूल इज बॅक्टेरियम टू हाईड फ्रॉम द होस्ट इम्युन सिस्टीम. बघा आता, इट अलाउज, हे काय करते, हे अलाउ करते त्या बॅक्टेरियाला, जो जेव्हा तो होस्टच्या बॉडीमध्ये जाते त्या होस्टच्या इम्युन सिस्टीम पासून त्याला हाईड करण्यासाठी सुद्धा हे हेल्प करत आहे. त्याच्यानंतर द सेल वॉल इज डिटरमाइन द शेप ऑफ द सेल अँड प्रोव्हाइड अ स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट टू प्रिव्हेंट द बॅक्टेरियम फ्रॉम ब्रस्टिंग ऑर कोलॅप्सिंग. म्हणजे एक स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट जर करायचं काम असेल तर ते कॅप्सूल आपल्याला त्या बॅक्टेरियल सेलला एक स्ट्रॉंग सपोर्ट करते, एक त्याचा शेप ठरवते, त्याचं स्ट्रक्चर ठरवते, ठीक आहे. त्याच्यानंतर दिस लेअर इज रिजिड ड्यू टू स्पेशल मायक्रोमॉलिक्युल्स, याच्यामध्ये स्पेशल मायक्रोमॉलिक्युल्स असल्यामुळे इजी लेअर आहे, हे रिजिड असते, ज्याला आपण पेप्टिडोग्लायकॉन म्हणतो, ठीक आहे. अ नंबर ऑफ अँटीबायोटिक्स इनहिबिट क्रॉस लिंकिंग of peptidoglycan strand. These cells undergo lysis in the presence of these antibiotic. म्हणजे काही जर अँटीबायोटिकचा याच्यावरती यूज केला तर या सेलचं काय होते, लायसिस होते काही अँटीबायोटिक, अदरवाईज याचं लायसिस लवकर होत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे बघा, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल. आता हा तो ओव्हरव्ह्यू झाला, आता एक्झॅक्टली प्रोकॅरियोटिक सेल काय. द प्रोकॅरियोटिक सेल आर रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्मा अँड PPLO. मेनली जे प्रोकॅरियोटिक सेल असते ते कोणामध्ये प्रेझेंट असते तर बॅक्टेरियामध्ये, ब्ल्यू ग्रीन अल्गीमध्ये, मायकोप्लाझ्मामध्ये आणि PPLO. आता PPLO काय तर प्लुरोनिमॉन लाईक ऑर्गॅनिझम. दे आर जनरली स्मॉलर इन साईज, मल्टिप्लाय मच फास्टर दॅन युकॅरियोटिक सेल. दे मे व्हेरी ग्रेटली इन द शेप अँड साईज बट एक्झिबिट इन अ सिमिलर बेसिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. बघा, जर प्रोकॅरियोटिक सेलचा विचार केला तर जनरली सांगितलं आहे बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अर्गी असो, मायकोप्लाझ्मा किंवा PPLO याच्यामध्ये प्रेझेंट असते. आणि जनरली जर विचार केला तर हे स्मॉलर, त्याची जे साईज असते ते खूप स्मॉल असते, आणि याचं जे डिव्हिजन आहे, हे मल्टिप्लिकेशन आहे, हे खूप जास्त फास्ट असते ॲज कम्पेअर्ड टू द युकॅरियोटिक सेल. आणि यांचे जे साईज आहेत आणि शेप्स आहेत हे जरी व्हॅरी करत असले एकमेकापासून, पण यांचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, जे बेसिक सेल्युलर ऑर्गनायझेशन हे काय असते, सेम असते. द ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल इज फंडामेंटली सिमिलर इवन दो प्रोकॅरियोटिक एक्झिबिट अ वाईड व्हेरायटी ऑफ शेड्स अँड फंक्शन. म्हणजे वेगवेगळ्या व्हेरायटीचे प्रोकॅरियोटिक सेल जरी प्रेझेंट असले तरी याचं जे मेन बेसिक फंक्शन आहे, मेन बेसिक फंक्शन आहे, हे काय असते, सिमिलर असते. त्याच्यानंतर बघा, मोस्ट प्रोकॅरियोटिक सेल्स have the cell surrounding the cell membrane, the fluid matrix filling in the cell, basically naked, not enveloped by a nuclear membrane. जर विचार केला तर याची जे लास्ट वाली मेम्ब्रेन ज्याला आपण म्हटलं की सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते, आणि सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये एक फ्लुइड मॅट्रिक्स प्रेझेंट असते, ज्याच्यामध्ये याच्यामधले जे सायटोप्लाझम आहे तो प्रेझेंट असते. देअर इज नॉट वेल डिफाईन न्यूक्लियस, तिथं काही वेल डिफाईन न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. आणि जे जेनेटिक मटेरियल असते हे जनरली नेकड असते किंवा नॉट एनव्हॅलप असते, त्याला कोणत्याच प्रकारचा एनव्हॅलप प्रेझेंट इथं नसते, ठीक आहे. इन ॲडिशन टू द जिनोमिक DNA, बॅक्टेरिया हॅव स्मॉल सर्क्युलर DNA आउटसाइड द जिनोमिक DNA. बघा, आता काय सांगितलं आहे की जर DNAचा विचार केला तर त्याच्या जिनोमिक DNAच्या बाहेर याला एक स्मॉल आणखी एक्स्ट्रा ऑर्डिनरी DNA प्रेझेंट असतो, त्याला आपण काय म्हणतो, दी स्मॉलर DNA आर कॉल्ड ॲज प्लाझ्मिड. आणि त्या स्मॉलर DNAला आपण काय म्हणलो, प्लाझ्मिड, ठीक आहे. द प्लाझ्मिड DNA कन्फर्म्स सर्टन युनिक फिनोटिपिक कॅरेक्टर टू सच बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाचे काही एक विशिष्ट जे
ज्याला आपण स्पेसिफिकेशन म्हणू शकतो, हे काय करते, हा प्लाझ्मिड शो करते. वन सच कॅरेक्टरिस्टिक रेजिस्टन्स टू अँटीबायोटिक्स, म्हणजे एखादा त्याच्यामधलं जर कॅरेक्टर गेलं तर इट इज द रेजिस्टन्स फॉर द एखाद्या अँटीबायोटिकसाठी. द प्लाझ्मिड DNA इज यूज टू मॉनिटर बॅक्टेरिया ट्रान्सफॉर्मेशन विथ फॉरेन DNA. एखाद्या फॉरेन DNA सोबत जर ट्रान्सफॉर्मेशन करायचं असलं तर हा प्लाझ्मिडचा यूज केला जातो. नो ऑर्गॅनल्स लाईक द वन्स इन द युकॅरियोट आर फाउंड इन प्रोकॅरियोटिक सेल एक्सपेक्ट द रायबोझोम. म्हणजे रायबोझोम सोडले तर बाकीच्या सेल ऑर्गॅनल सारखे जे युकॅरियोटिक सेल्समध्ये प्रेझेंट असतात तसे प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये प्रेझेंट नसतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक डायग्राम दिसते स्क्रीनवर, दॅट इज द डायग्राम ऑफ बॅक्टेरियल सेल, ज्याच्यामध्ये ज्याची जे लेअर आहे ते 3 लेअर पासून बनलेली आहे. बघा, एक कॅप्सूल आहे जे लास्टवाली आहे, मिडल लेअर सेल वॉल आहे, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. 3 वेगवेगळ्या लेअर तुम्हाला इथं शो केलेल्या आहेत, कॅप्सूल, सेल वॉल, प्लाझ्मा. त्यानंतर फिम्रे दाखवले आहेत, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे, रायबोझोम्स दाखवलेले आहेत, न्यूक्लिओइड आहे, इन्क्लुजन आहे, प्लाझ्मिड दाखवलेला आहे, त्याचा फ्लॅजेलम आहे आणि पिलस आहे. एवढे सगळे सेलचे सेल ऑर्गॅनल जे प्रोकॅरियोटिक सेल आहे बॅक्टेरियल सेलची, हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला बघायचं आहे की काही क्वेश्चन आहेत आणि त्या क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला इथं सांगितले आहे. जसं की पहिला क्वेश्चन आपल्याला पडते की विच इज द मेन अर्ना ऑफ सेल्युलर ॲक्टिव्हिटीज. ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ना, बरं का, याला हलक्यात घेऊ नका. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावर MCQ फॉर्म होऊ शकतात. दीज आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, दॅट्स वाय आय एम टेकिंग हिअर. बघा, विच इज द मेन अर्ना ऑफ द सेल्युलर ॲक्टिव्हिटी. सेल्युलर ॲक्टिव्हिटीचा जो मेन अर्ना तो कोण आहे तर सायटोप्लाझम. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचे, लिहून घ्यायचे, लिहून घ्या. पण दीज आर दी इम्पॉर्टंट. विच टाईप ऑफ सेल लॅक्स मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स, म्हणजे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स कोणत्या सेल्समध्ये अब्सेंट असतात ते म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल, आणि प्रेझेंट कुठं असतात तर युकॅरियोटिक सेलमध्ये. ठीक आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सेल वॉल इन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असणारी सेल वॉलचं फंक्शन काय आहे, त्याचं मेन फंक्शन आहे इट प्रोव्हाइड ॲडिशनल स्ट्रेंथ अँड स्ट्रक्चरल सपोर्ट. एक ॲडिशनल स्ट्रेंथ आणि स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करते ते प्रोकॅरियोटिक सेलला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नेम द एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेगमेंट ऑफ DNA फाउंड इन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA सेगमेंट आपल्याला पाहायला मिळते त्याचं नाव काय, त्याचं नाव काय तर प्लाझ्मिड. आणि ठीक आहे, विच 3 स्ट्रक्चर कलेक्टिव्हली फॉर्म अ एन्व्हलप ऑफ अ बॅक्टेरियल सेल. आत्ताच आपण पाहिलं काही सेकंदापूर्वी, काही मिनिटापूर्वी जे डायग्राम पाहिली आपण बॅक्टेरियल सेलची, की जे 3 स्ट्रक्चर कलेक्टिव्हली एक सेल एन्व्हलप फॉर्म करत आहेत त्याचं नाव काय. पहिला होता ग्लायकोकॅलिस, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. गिव्ह अ फंक्शन ऑफ ग्लायकोकॅलिस. आता जे ग्लायकोकॅलिस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याचं फंक्शन काय आहे, इट हेल्प्स टू प्रोटेक्ट द सेल वॉल फ्रॉम द मेकॅनिकल अँड केमिकल डॅमेज. म्हणजे मेकॅनिकल आणि केमिकल डॅमेजपासून त्या सेल वॉलला प्रोटेक्ट करण्याचं काम जे आहे हे तुमची ग्लायकोकॅलिस मेम्ब्रेन करत आहे. ठीक आहे. लक्षात आलं. दी काही क्वेश्चन होते इम्पॉर्टंट, मला असं वाटलं की क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, त्या अनुषंगाने माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असे क्वेश्चन आहेत आणि त्याचे आन्सर पण सुद्धा मी तुम्हाला काढून दिलेले आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, एकदम लॉक करून टाकायचे आहेत डोक्यात. ठीक आहे. जसं काल आपण काही MCQ पाहिले होते तसे आज सुद्धा मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून उद्यापर्यंत मला हे तुम्ही MCQ सॉल्व करा. ठीक आहे. जो पोर्शन झालेला आहे त्याच्या बेसिसवर आहेत, मी तुम्हाला रीड करून दाखवतो किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनल्स इज नॉट मेम्ब्रेन बाउंड. या 4 ऑप्शनपैकी दिलेला कोणता ऑर्गॅनल आहे तो नॉन मेम्ब्रेन बाउंड आहे. दुसरा क्वेश्चन काय म्हणते, द ओनली ऑर्गॅनल फाउंड इन प्रोकॅरियोटिक सेल. फक्त प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आढळणारा कोणता ऑर्गॅनल आहे याच्यामधला. त्याच्यानंतर द स्मॉलेस्ट सेल इज, स्मॉलेस्ट सेल कोणता आहे, या 4 सेलपैकी जे 4 ऑप्शन दिला आहे त्याच्यामधला सर्वात स्मॉलेस्ट सेल कोणता आहे. नेक्स्ट काय सांगितलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट विथ रिस्पेक्ट टू प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलच्या रिस्पेक्टमध्ये खाली दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणतं जे स्टेटमेंट आहे हे इनकरेक्ट आहे. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, परंतु तुम्हाला याचे जे आन्सर आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत आणि याची करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचे आहेत. जर काही असेल तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या. परत आपण उद्या भेटू एक नवीन टॉपिक घेऊन. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल झाला, आता आपल्याला घ्यायचा आहे युकॅरियोटिक सेल, आपल्या सेल द युनिट ऑफ लाईफ ह्या चॅप्टरचा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.